पहिला मागचा टॉस इलेवन टीमचं कॅप्टन
सहर्ष स्वागत करतो. आजचा अंतिम दिवस रबर बॉल फॉर्मॅटमधील बदलापुरातील एक पहिली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अर्थातच क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना निमित्त फक्त एकच नगरसेवक चषक 2026ची स्पर्धा. अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली मॅच, पहिला मॅचचा हा पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर अतुलला आपण पाहता स्ट्रायकिंग केला. पहिल्याच बॉलवरती बाईटच्या स्वरूपात सिंगल. अतुल आणि विकास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर टीम धार्विक 11 या संघाच्या माध्यमातून कडक 11 बनाम धार्विक 11 हे बॅटल आपण पाहता. अकबर ओव्हर नंबर 1 मध्ये नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच समोरच्या दिशेला स्लॉटमध्ये होता आणि विकासनं बॉलला पाठवून दिलंय थेट प्लॉटच्या बाहेर. हा पहिला तडाखा वैकाच्या बॅटमधून षटकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला विकासच्या बॅटमधून. स्लोवर वन होता यावेळेला देखील लाईन पिक केली, पिकअप स्ट्रोक करायचा प्रयत्न, बट बॉल हवे मध्ये आणि फिल्डर डाऊन द बॉल. फायनली कॅच कंप्लीट. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं विकेटमध्ये. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती टीम धार्विक 11 संघाच्या माध्यमातून कल्पेश आला. एक षटकार आपण पहिला बॅटर विकासच्या बॅटमधून, बट त्यानंतर लगेचच क्विक रिप्लाय गोलंदाज अकबरने देखील दिलं आणि एक विकेट आपल्या खात्यामध्ये संपादित केली आहे. कल्पेश तयार. फुल लाईनचा बॉल समोरच्या दिशेने सरबाटचा वापर केला. लॉंगॉनला फिल्डर चांगले फिल्डिंग बॉलला स्टॉप केलंय. नो स्ट्राईक एंडला होईल थ्रो फेकी, बट बॅकअप आला विकेट किपरचा. तत्पूर्वी मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीम धार्विक 11 टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. 8 ऑन अ स्कोर कार्ड. स्टील 2 टू गो. अंतिम 2 बॉलचा खेळ अजून बॅलन्स आहे. ओव्हर नंबर 1 मधील अकबरला आपण पाहता पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वळण घेत बॉलला थेट विकेट किपरचा वेध घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल. अजून एक हाफ ट्रॅकर. आता देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. वन्स अगेन डॉट बॉल. सलग सैराना हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम धार्विक 11. ओव्हर नंबर 1चा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. 8 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहता. आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती इन्व्हाइट केलंय बॉलर संतोष जाधवला. स्ट्रायकिंग केला बॅटर सलामीवीर अतुल आणि अतुलच्या साथीनं नॉन स्ट्राईक केला कल्पेश. पहिलाच बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी पुढे टाकला होता. फिल्डर मारायचा प्रयत्न राहिला, बट नाही जमलं. डॉट बॉल आला. पंच माझा बॉल आपण कलेक्ट करा.
ऑनसाईडला स्विंग केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केला, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पोहोचतोय, बॉलला गॅदर करेल तोपर्यंत अवघी एक चिकी सिंगल. ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील तितकं चांगलं राहिलं विकेट किपरचं. नऊ धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहता. नगरसेवक चषक 2026 आता देखील पुढे टाकला होता, अगदी लटकट करायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा चान्स, बॅकअप आलाय बॉलरचं, पुन्हा एकदा बाईटच्या स्वरूपात सिंगल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आणि अंपायरच्या भूमिकेत अमितजी डांगरे सर, त्याच बरोबरीनं लगे अंपायरच्या भूमिकेत जे पी पॅनलचे निर्माते जय पवार सर, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर केली जाते. आता लेंथ पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. या मॅचमध्ये येणारा हा पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संतोष जाधवच्या माध्यमातून. 11 ऑन बोर्ड. आता देखील ते चित्र, डॉट बॉल आलाय, कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये संतोषनं. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती बाईटच्या स्वरूपात सिंगल आली, चौथा बॉल वाईड आला आणि आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना संतोषला आपण पाहताय. चिल टू गो. अंतिम 2 बॉल. विकाससाठी हा बॉल या वेळेला चांगला स्ट्रोक, मैदानाच्या आतमध्ये हवेशी वार्तालाप करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा घणाघाती प्रहार षटकार. शेवटचा बॉल. आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक या बॉलवरती केलं आणि षटक क्रमांक आता कंप्लीट होतं. दुसरं 2 षटकांच्या अंती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धार्मिक 11 संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या नुकसानात 17 अंकावरती. 17 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम धार्मिक 11. तिसरं षटक, पहिलाच बॉल खोलात टाकला आणि थेट विकेट किपरचा वेध घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3चा खेळ आपण पाहता आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती शाहीनला आपण पाहता. सर्वप्रथम बाद झाला खऱ्या अर्थानं विकास, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि आता अतुलला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहताय. आतापर्यंत 4ही बॉल तो डॉट झालाय, बट 5व्या बॉलवरती सिंगल त्याच्या बॅटमधून आता इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये ऍड केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय त्या 18 अंकावरती. एक क्रॅकिंग सिक्सर कल्प्याच्या बॅटमधून आला. तर षटकार चौकाराची भाषा बोलणं देखील तितकं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. राईट अमोर द विकेट, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. पहिली बाउंड्री या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. याआधी 2 षटकार आले, बट हा पहिला चौकार सध्याच्या घडीला शाहीनच्या विरोधात कल्पेशच्या बॅटमधून. कल्पेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये, चांगल्या प्रकारचे फटकेबाजी सध्याच्या तरी घडीला तो करतोय. फुलोर लेनचा बॉल ऑनसाइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट, डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचते. थोडासा फंबल झाला, फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा चान्स आणि आता सेकंड देखील कंप्लीट. चांगली रनिंग भेटत विकेट, चांगलं आय कोऑर्डिनेशन या 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं संपर्क असणं भरपूर गरजेचं आहे. गुडलेन बॉल यावेळेला बीट केलं बॅटरला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल आला. या आधीच्या 2 बॉलवरती थोडासा महागडा जरूर राहिला गोलंदाज शाहीन, बट
कमबॅक करण्याची ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी या गोलंदाजाकडे देखील आहे. शेवटचा बॉल होता, थोडासा बाहेर ठेवला, बॅकफुटला येऊन पंच करायचं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर वाऱ्याच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. स्ट्रायकिंग एंडला झाली थ्रो फेकी, तत्पूर्वी मिळाला 2. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि आता तिसरीचा प्रयत्न हा देखील यशस्वी राहिलाय. 3 धावा झाल्यात कंप्लीट. 3 धाव्याच्या मदतीनं बघता बघता षटक तिसरं देखील झालंय कंप्लीट आणि 3 षटकांच्या अंती धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 27-27. नवीन बॅटर राहुल आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये यावेळेला स्मॅश करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर कव्हर पॉईंटपर्यंत पोहोचतोय. चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप तर जरूर केलंय बाउंड्री लाईन लगत आणि ॲक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला देखील मिळाली. जवळजवळ 2 धावा आपल्या संघटनेसाठी वाचवण्यात आल्या. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये गुलामला आपण पाहताय. यावेळी देखील बॅकफुटला येऊन पंच केलं होतं. पुन्हा एकदा तेच चित्र. कव्हर पॉईंटला फिल्डर, चांगली फिल्डिंग. आता डबल नाही तर सिंगलच मिळेल. ॲक्युरेट थ्रोपैकी त्या बात एक कलेक्शन हे देखील लाजवाब राहिलंय. यंगस्टर खेळाडूंना देखील लाजवतील असा खेळ 40+ क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज 40+ फॉर्मॅट म्हणजे तर 40पेक्षा प्लस वय वर्षाचे सर्व खेळाडू आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. ओहो, वाईड यॉर्कर चॉक करायचं होतं. नवीन बॅट्समन राहुल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तर जरूर आलाय. गुलामनं आतापर्यंत 3 बॉल फेकलेत आणि 3 मध्ये अवघ्या धावा 3च खर्च केल्यात. आज चौथा बॉल आणि हा बॉल देखील आलाय डॉट. वर्चस्ववाची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला गुलामच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फंटास्टिक बॉलिंगचं प्रदर्शन गुलाम मैदानामध्ये दाखवतोय. पर्टिक्युलर षटक काय असतं त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये सिद्ध करून दाखवत असताना, कारण पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा खर्च केल्या, बट त्यानंतर पुढचे 2ही बॉल हे निर्धाव फेकलेत. 5वा बॉल आता खोलात टाकला होता. नाही सोडणार बॅटर. रनर मध्ये आला आणि राहुलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. षटका. पाचव्या बॉलवरती तर आक्रमण चढवलं गेले राहुलच्या बॅटमधून. आता शेवटचा बॉल. जर डॉट आला तर धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रू लावला जाईल, बट धावा बनल्या तर चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. बट डॉट बॉल आलाय सध्याच्या घडीला. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी गोलंदाज गुलामनं केली आहे आणि अवघ्या या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 8. दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 9. तिसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या तब्बल 10 आणि या षटकामध्ये धावा आल्या 9. म्हणजे आता 4 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं, 4 षटकांची टोटल आपण केली तर 9.00च्या सरासरीनं धावा बनल्या तब्बल 36.
शेवटचं षटक, अंतिम षटक ताहिरला पण पाहता यावेळेला पंच करायचा प्रयत्न पॉईंटमध्ये फिल्डर जेव्हाच्या आकांतावर फिल्डिंग करतोय. 2 तर कंप्लीट झाला. ट्रॉफी की लाजवाब होती. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये फिल्डरला देखील यश मिळालंय आणि या पहिल्याच बॉलवरती डबल आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये ताहिरला बॉलिंग मार्कवरती इन्व्हाइट केलंय. आताचा बॉल टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला बॉल. टेक ऑफ होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. स्टेप आउट होणार फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. विकेट किपरची चालाकी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता अखेर कल्पेशला सोडावं लागतंय मैदान. कल्पेश मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅटर संतोष मैदानामध्ये आला. ऑफ करायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. मिस्ट्रायमिंग स्ट्रोक फिल्डर डाऊन द बॉल आणि आता आणखीन एक झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज होईल फेल. संतोष मैदानाच्या बाहेर. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ अजून बॅलन्स आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कारण सलग 2 बॉलवरती 2 विकेट गोलंदाजांना संपादित तर जरूर केल्यात. विकेट हॅट्रिक संपादित होईल का? हो, टप्पा पडला. बाहेर निघणारा बॉल लेगकट आपल्याला पाहायला मिळाला. टेक ऑफ देखील झाला आणि हलकासा वळण घेत असताना विकेट किपरचा वेध घेतला. विकेट किपरचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये कारण इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅचमध्ये विकेट किपरने केली आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हा देखील बॉल आला. डॉट सत्र पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती बॅटिंग करत असताना टीम धारवी गेल्यावर टीमनं धावा बनवल्या. या मॅचमध्ये तब्बल 38 आणि 39 धावसंख्येचं माफक लक्ष उभं केलंय टीम कनक 11 संघाच्या अगेन्स्ट.
चला कल्याण टीमचे कॅप्टन आपण या. धार्विक 11 कल्याण टीमचे कॅप्टन. पहिली मॅच आपण पाहता धार्विक 11 कल्याण बनाम कनक 11 भांडूप या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपण पाहता. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धार्विक 11 कल्याण टीमने धावा बनवला 38 आणि 39 धावसंख्येचं माफक लक्ष उभं केलंय. कशा प्रकारे धावा बनल्या जातील, कशा प्रकारे धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकायला करत मायक्रोफोनवरती परिवर्तन. आणि या ऐकूयात आपण पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांचा आवाज. धन्यवाद श्रवणजी धुमाळे. 39 इज द टार्गेट. पहिला बॉल थोडंसं लो राहताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे धाव देखील प्राप्त होणार नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे त्या दुसऱ्या डावाची. पहिला बॉल डॉट आलाय. यशवंत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ऑन द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि त्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु 2च धावा या ठिकाणी प्राप्त होतील. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या माध्यमातून कमीत कमी 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्यात. गोलंदाज यशवंत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्यामोल आणि सुमित हे दोन्ही मैदानावरती आहे. फुललेंचा बॉल होता. समोर ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न आहे. दोघांमध्ये कन्फ्युजन होतं परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्या माध्यमातून मात्र 2 धावा अगदी सहज पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. 4 धावा धाव बल्कवरती आहेत.
चांगला फटका आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा प्रहार केलाय. इथे मात्र ऑकवर्ड बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. रबर बॉल सोबत या गोष्टी तुम्हाला सातत्याने आउटफील्डवरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस देखील कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. पुन्हा एकदा 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले नाही. त्या माध्यमातून 2 धावा पुन्हा एकदा अगदी सहज प्राप्त होत आहेत. 10 धावा धावपलकावरती आहेत. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम अर्थात कनक 11 भांडूप संघाची. 10 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल व्हॉट अ शॉट दॅट इज. फुलर लाईनचा बॉल होता आणि या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने केलेला प्रहार आणि त्या माध्यमातून आलेला हा देखणा फटका. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 39 धाब्यांचं लक्ष आहे, परंतु दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धाब्यांचं खरं तर लक्ष आहे. 16 धावा आतापर्यंत बनवले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळाली. सन्माननीय गौरवजी सावंत सर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य श्रीमान गौरवजी सावंत साहेब, आपण या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले होते. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. सॅम्युअल आणि सुमित या जोडीनं खूप चांगली सुरुवात या डावामध्ये केलेली पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचानं केली आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. ऑस्टनच्या बाहेरचा बॉल डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. फुलरलेनचा बॉल होता. यावेळेस देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाहीये. बॅटच्या एजवरती बॉल लागला. पुन्हा एकदा 2 धाव्यांची संधी आहे आणि या डावामध्ये तुम्हाला अनेक वेळ असं चित्र पाहायला मिळालं की ज्यावेळेस फलंदाजाने 2 धावा अतिशय सहज पूर्ण केलेल्या आपण पाहिल्यात. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. फुल टॉस बॉल होता. हवेत तर खेळलेत. एक टप्पा घेतलाय आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. 24 धावा धावपलकावरती आहेत. दोन्ही फलंदाज अतिशय लयीत फलंदाजी करत आहेत. रिदम मध्ये बॅटिंग मात्र सुरू आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. हॅलो, आतापर्यंत अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजाने खूप प्रभावित केलंय या डावामध्ये. खास करून अगदी बॉलच्या मेरिटवरती दोघंही क्रिकेट खेळलेत. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. बॉल खूप उंच हवेमध्ये गेला होता. बराच वेळ जज करण्यासाठी आणि एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला धक्का लागला या ठिकाणी कनक 11 भांडूप संघाला. फलंदाज बाद होत आहेत.
नवीन बॅटर नागेश शेट्टी मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. नवीन बॅटर नागेश शेट्टी मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल होत आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. नागेश शेट्टी पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतायत. कमालीचा फटका आहे आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराने त्यानं खातं खोललंय. डगआउट मधून सेट होऊन ते मैदानावरती आलेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. तीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेश शेट्टी आणि सुमित हे जोडी मैदानावरती आहेत. 30 धावेंपर्यंत मजल मारली आहे कनक 11 भांडूप संघाने. कल्याण संघाने पहिल्या डावामध्ये 38 धावा बनवल्या होत्या आणि 39 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. आता बॉल उरलेत 18 आणि 18 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत या षटकामध्ये. षटक क्रमांक 3च्या खेळाला आपण सुरुवात करतोय आणि 30 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाले. जास्तीत जास्त ऑर्थोडॉक्स फटके पाहायला मिळाले त्या डावामध्ये. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 9 धावेंची आवश्यकता 17 बॉलमध्ये. सुमित आणि नागेश शेट्टी ही जोडी मैदानावरती आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे. आडव्या बॅटने केलेला हा जबरदस्त प्रहार आहे. मिड विकेट रिजन मध्ये बॉल सीमारेषे पार षटकार. कमालीचा पिकअप शॉट पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं फलंदाज सुमित यांच्या पाठवून षटकार आलाय आणि जिंकण्यासाठी आता केवळ 3 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे कनक 11 भांडूप संघाला. 36 ऑन बोर्ड. यावेळेस चांगला बॉल ऑफ त्यांच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. थोडीशी गती देखील कमी होती. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. यावेळेस अतिरिक्त बाउन्स बॉलला मिळाला. बॅटच्या एजला बॉल लागून यष्टिरक्षकाचा वेध बॉल घेतोय. 3 धावेंची आता केवळ आवश्यकता आहे. सचिन सावंत नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती सचिन सावंत मैदानावरती दाखल होत आहेत. चांगला फटका बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतायत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 37 रन्स ऑन दी स्कोर. 37 धावा धावफलकावरती आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्या बात आहे. नागेश शेट्टी फिनिशेस ऑफ स्टाईल. कमालीचा फटका पण पाहायला फुलरलेनच्या बॉलवरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि हा सामना जिंकलाय कनक 11 भांडूप संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील कौतुक. बॉल जमा करा विनंती आहे.